नमस्कार, शुभप्रभात. आणि बघू शकता मित्रांनो, आई कोणाची असो, आई ही आईच असते. आई वडिलाची जागा कोणी घेऊ शकत नाही. आता मी तुम्हाला याचं उदाहरणार्थ याच्यामुळं सांगत आहे की परमेश्वरानं आपल्याला सगळं काही दिलेलं असते, तरी आपण मारमार करतो आणि प्रत्येक जागी नको तिथं आगाऊपणा करत असतो. पण तुम्हाला मी सांगतो बघा, हे दिसणारं जे घरटं आहे एका चिमणीताईचं आहे आणि चिखलापासून बनवलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण आयुष्यभराची कमाई करून घर बांधतो आणि त्या घरामध्ये चिमणीताईने च्या डोसक्याचा वापर करून एक छोटं घर बनवलेलं आहे. त्याच्यामध्ये पिल्ले आहे, तुम्ही बघू शकता. म्हणून म्हणतो मी, माणसानं सगळं काही असूनसुद्धा आनंदी राहिलं पाहिजे. निसर्गामध्ये आपल्यापेक्षा खूप असे काही जीव आहेत, तिला खूप संघर्ष करावा लागते. जशी उदाहरणार्थ चिमणीताई, तिला झाडं राहत नाहीत, तर कुठं अन्न भेटत नाही, तरी ते आनंदी जीवन जगतात. आणि आपल्या लेकराच्या नियोजनासाठी बघा त्याने किती छान प्रकारे घर बांधलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगू शकतो, आपण निसर्गाला हानी पोहोचली नाही पाहिजे, जेणेकरून मुख्य प्राणी जगले पाहिजे.